मुलींनो हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुमचा हा घन आहे, या आकृतीचे काढलेले ते घनाचे घन म्हणजे लांबी रुंदी आणि उंची सारखी नाही. मी काय करतो ह्याच्यावरती आकडे लिहितो बघा. आकडे 6 पृष्ठ आहे नाही. हे पहिलं पृष्ठ, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं आणि हे 6वं पृष्ठ असं लिहिलं मी. आणि तुम्हाला सांगितलं आता माझ्या हातात ठोकळा आहे, हे 1 नंबरचं पृष्ठ आहे. ह्याच्यावर 1 लिहिलेले. ह्याच्यावर काय लिहिलंय? दिसते का 1? 1 च्या विरुद्ध पृष्ठ हे आहे का पलीकडलं? 1 च्या विरुद्ध पृष्ठ बाळा, 1 च्या विरुद्ध पृष्ठ इकडे आहे, खिडकीच्या बाहेर नाही. 1 च्या विरुद्ध पृष्ठ हे आहे का समोर? 1 च्या विरुद्ध पृष्ठ हे आहे का? 1 आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठ तुमच्याकडे होतं बघा. कुठला काय? 3. करेक्ट. 1 च्या समोर काय आहे? 3. हे 2 दिसलं का? 2 दिसला. 2 च्या विरुद्ध पृष्ठ हे आहे का? लगेच काढतो बघा. काय आहे? 4. 2 च्या विरुद्ध पृष्ठ 4 आहे. आणि या ठिकाणी नंबर 3 झाला. नंबर कोणता राहिला? 5 नंबर. हे 5 नंबर आहे का इथं? 5 नंबर दिसतोय का? 5 च्या विरुद्ध काय बघा? 6. करेक्ट. 5 च्या विरुद्ध 6 आहे. आता ही पृष्ठ कशी ओळखायची हे समजा. हे तुमचे घनाकृती आहे आणि ही घनाकृती उलगडल्यानंतर अशी दिसते. उलगडल्यानंतर अशी दिसते. उलगडली बघा. अशीच काढतो मी आकृती. मी इथं समोर जी आकृती काढणार अशीच काढणार आहे. उलगडलेली आहे ही. हे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि इथं 1 नंबर. बघा 1 2 3 4 5 6. कोणतं पृष्ठ कोणत्या पृष्ठासमोर आहे? पटकन मसाले व्हिडिओ चालू आहे. कोणतं पृष्ठ कोणत्या पृष्ठासमोर आहे आता ओळखायचे. उलगडले हे आता लगेच तुम्ही सांगू शकणार नाही. मी तुमच्या समोर हा ठोका समोर ठेवला होता आणि प्रत्यक्ष कोणत्या अंकासमोर कोणतं पृष्ठ हे प्रत्यक्ष तुम्ही वाचून सांगितलं होतं. आता बघा की ही आडवी पट्टी आहे. 2 3 4 5 ची आडवी पट्टी. कुठली पट्टी आडवी? 2 3 4 5. पहिले 3 अंक विचारात घ्या. कुठले 3 अंक पहिले? अरे 2 3 4 2 3 4 5 हे 4 अंक आडवे आहेत ना? आहेत का? आहेत. 3 अंक कुठले आहेत? 2 3 4 5. याचे पहिले 3 अंक उभा राहा. सांगणार नाही का? तू सांग. 2 3 4 2 3 4 मध्ये कुठला आहे? 2 3 4 च्या मध्ये कुठला अंक आहे? 2 3 4 4 मध्ये कुठला अंक आहे? बरोबर 3. चला 3 आहे मध्ये. बरोबर का? 3 च्या मागचा कोणता आहे? 2. आणि 3 च्या पुढचा कुठला आहे? 4. बरोबर आहे. 2 च्या समोर 4 नंबरचा पृष्ठ येणार. परीक्षेत प्रश्न असतो. चला आता पुढे सरकूया. पट्टी आपली पुढे सरकूया. 3 4 5 3 4 5 मध्ये कुठला आहे बाळा? 4. उभं राहून सांगायचं उत्तर. 4. कोणता आहे? 4. 4 च्या मागं कोणता आहे? 3. 3. 4 च्या मागं 3. आणि 4 च्या पुढे कोणता आहे? 5. बरोबर. 3 च्या समोर 5 पृष्ठ येणार. शेजारी उभा राहा बाळा. राहिलं कोणतं? 4. नाही 5. राहिलं कोणतं? 4. ते सांगू नये. राहिलं कोणतं? 5 होऊन गेली. राहिलं कोणतं? कुठली जोडी राहिली? 2 4 झाले. 3 5 झाली. जोडी कोणती राहिली? जोडी हो. आपण म्हणत नाही नवरा एकटा बसलाय आणि बायको नाही शेजारी. आपण म्हणतो काय जोडी आहे? एकटाच बसलाय. बायको एकटी बसल्या नवरा किती म्हणतो काय जोडी आहे? दोघं पण पाहिजे तिथं. सांग मुलगा. 1 राहिलं तर प्रश्न सांग.
अहो 2 प्रश्न राहिले ते 2 4 3 5 राहिली जोडी कोणती बाळा? एक अगदी बरोबर आहे. 1 6 राहिली 1 6. आता तुमच्या लक्षात येईल हे पहा तुमच्या समोर मी घडी घालतोय आणि हा ठोकळा तयार करतोय. तुमच्या लक्षात येईल बघा 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 हे घडी बरोबर घातली. हे 1 आणि 6 नंबरचं हे झाकण आहे. काय आहे? झाकण आहे. झाकण बघा झाकण आहे म्हटल्यानंतर एक वर झाकण चालणार आणि एक खाली येणार. आता गंमत बघा एक आहे समोर एकच्या समोर आलं का? 4 4 आहे आहे 4च्या समोर 2 आलं का? 3 आहे 3च्या बरोबर उलट 5 7 आहे. आहे. अशा पद्धतीनं घडणीमध्ये कोणतं प्रश्न कोणत्या प्रश्नासमोर येतं हे सांगण्यासाठी परीक्षेतला प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा आडवी पट्टी विचारात घ्यायची. आडव्या पट्टीमध्ये पहिले 3 अंक विचारात घ्यायचे. पहिले 3 अंक विचारात घेतल्यानंतर बरोबर मधला अंक कोणता बघायचा त्याच्या पाठीमागचा आणि त्याच्या पुढचा एकमेकांसमोर असतात. पट्टी पुढे सरकवायची 3 4 5 4 मध्ये येतो या 4च्या मागे 3 येतोय 4च्या पुढे 5 येतोय म्हणून 3 आणि 5 ची जोडी राहिली. जोडी 1 आणि 7 तुम्हाला त्रिमितीय वस्तू म्हणजे लांबी रुंदी आणि जाडी असणं. लांबी रुंदी जाडी त्रिमितीय वस्तू म्हणजे लांबी रुंदी आणि हे 3 आहे शब्द. लांबी 1 रुंदी 2 जाडी 3 म्हणून लांबी रुंदी जाडी असते त्याला त्रिमितीय. त्रि म्हणजे 3 त्रिमितीय वस्तू म्हणतात. कोणतं प्रश्न कोणत्या प्रश्नासमोर येतो दुसरी एखादी आकृती काढली तर तुम्हाला समजेल. समजेल का? समजेल का? ठीक आहे. कोणताही प्रश्न विचारण्यावर उत्तर द्या.